मंडळी नमस्कार. मागच्या आठवड्यामध्ये शिवसेनेचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर लॉन्च केलं आणि यशस्वी केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे किंवा पक्षाचे 9 पैकी 6 खासदार फुटले. या सगळ्या ऑपरेशन टायगर वरती कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक वक्तव्य केलं. ते असं म्हणाले, लग्न एकाबरोबर संसार एकाबरोबर. म्हणजे थोडक्यात तुम्ही एका पक्षातून निवडून आलात आणि तुम्ही दुसऱ्या पक्षामध्ये जाता तर हा राजकीय व्यभिचार आहे. मित्रांनो, मला रोहित पवार यांना एक प्रश्न विचारायचा आहे. गेली 6 दशकं तुमचे आजोबा माननीय शरदचंद्र पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत. या 6 दशकांमध्ये त्यांनी सुद्धा अनेक राजकीय डाव प्रतिडाव खेळले. मग या राजकीय काटशहांना राजकीय डाव म्हणायचं की राजकीय व्यभिचार म्हणायचं? मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हाच विषय समजून घेणार आहोत. हा विषय समजून घेताना आपण प्रामुख्यानं 3 मराठी म्हणींचा उपयोग करणार आहोत. त्यातली पहिली म्हण आहे नाकाने कांदे सोलणे, दुसरी म्हण आहे आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट, आणि तिसरी म्हण आहे कोल्ह्याला द्राक्ष आंबट. मित्रांनो, हा विषय आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपल्याला माननीय शरद पवार साहेबांच्या 6 दशकांचं जे राजकारण आहे त्याचा अभ्यास करावा लागेल, त्याचा मागोवा घ्यावा लागेल. मित्रांनो, या 6 दशकांमध्ये राजकारण करताना शरद पवारांनी अनेक काटशह डाव प्रतिडाव खेळले.